नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शरीरात असे 2 फिल्टर असतात, जे एका दिवसात सुमारे 180 लिटर रक्त स्वच्छ करतात. ते तुमचे मूत्रपिंड आहे. तुम्ही झोपलेले असतानाही ते काम करते. पण दुःखाची गोष्ट अशी आहे की जेव्हा तो आजारी असतो, तेव्हा अनेकदा कोणीही आरडाओरडा करत नाही. म्हणजे आपल्याला माहिती नाही, तुमच्या रक्त अहवालात क्रिएटिनिन वाढल्याचे पाहून तुम्हाला भीती वाटू लागली आहे का? डॉक्टरांनी तुम्हाला घाबरवले आहे का? की डायलिसिस हा आता बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे? आज मी तुम्हाला सांगणार आहे की क्रिएटिनिन हे भीतीदायक भूत नाही. ते तुम्हाला घाबरू नये, तर तुमच्या मूत्रपिंडाचा आरडाओरडा आहे. ती तुम्हाला एक सीम देत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की तुमच्या स्वयंपाकघरात असलेली एक अगदी साधी भाजी तुमची वाढणारी क्रिएटिनिन कशी थांबवू शकते आणि तुमचे मूत्रपिंड डायलिसिसच्या उंबरठ्यावर आहेत, तो ते परत आणू शकतो. ते तुम्हाला वाचवू शकते. या व्हिडिओमध्ये आपण आज आपल्या मूत्रपिंडाचे आरोग्य कसे सुधारू शकतो आणि आपले मूत्रपिंड आयुष्यभर कसे निरोगी ठेवू शकतो हे शिकू. चला तर मग या व्हिडिओपासून सुरुवात करूया. सर्वप्रथम संपूर्ण जगाला ज्याची भीती वाटते तो शब्द समजून घ्या. क्रिएटिनिन. क्रिएटिनम हे विष नाही, हा एक नैसर्गिक कचरा आहे. कचरा जो तुमच्या स्नायूंच्या कार्यानंतर बाहेर पडतो. ज्याप्रमाणे घराची साफसफाई केल्यानंतर कचरा बाहेर पडतो, त्याचप्रमाणे शरीरात चालणारे यंत्र त्यानंतर काही कचरा बाहेर येतो, ज्याला आपण क्रिएटिनिन म्हणतो. आता मूत्रपिंडाचे कार्य काय आहे? मूत्रमार्गातून हा कचरा काढून पण जेव्हा तुमच्या मूत्रपिंडाचे फिल्टर म्हणजेच नेफ्रॉन्स सूज येतात किंवा कमकुवत होतात, तेव्हा हा कचरा रक्तात जमा होण्यास सुरुवात होते. रक्तातील क्रिएटिनिनची वाढ हे सूचित करते की तुमचे फिल्टर आता योग्यरित्या काम करत नाहीत. जेव्हा ही घाण वाढू लागते, तेव्हा शरीर काही संकेत देऊ लागते. पायांना सूज येणे, रात्री वारंवार लघवी होणे, चेहऱ्यावर जडपणा येणे, सतत थकवा जाणवणे. जर तुमच्या अहवालात तुमचे क्रिएटिनिन 1.5 किंवा 2 पेक्षा जास्त जात असेल, तर औषधासह तुमचा आहार बदलण्याचीही वेळ आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आहारावर काम करणे आवश्यक आहे. हाच योग्य मार्ग आहे. पाककृती जाणून घेण्यापूर्वी तुमच्या मूत्रपिंडांना हळूहळू खराब करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. हे तुमच्या मूत्रपिंडांना हानी पोहोचवते. आपण अनेकदा दारू आणि सिगारेटला दोष देतो, पण खरा गुन्हेगार तोच आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम वेदनाशामक औषधे आहेत. जर तुम्ही देखील वेदनाशामक औषधे अंधाधुंदपणे वापरत असाल, जेव्हा तुम्हाला थोडीशी वेदना, डोकेदुखी, शरीरदुखी होते, तेव्हा तुम्ही वेदनाशामक औषधे खाण्यासाठी धावता. ते तुमच्या मूत्रपिंडासाठी एक मंद विष असते. ही औषधे मूत्रपिंडामधील रक्तप्रवाह कमी करतात. परिणामी तुमचे नेफ्रॉन बिघडू लागतात. त्यानंतर शीतपेय आणि सोडा आहे. त्याच्यामध्ये असलेले फॉस्फोरिड आम्ल मूत्रपिंडामध्ये दगड तयार आणि हळूहळू गाळकांचे नुकसान करते. एक ग्लास थंड पेय तुमच्या मूत्रपिंडांना तासनतास तणावाखाली ठेवते आणि आपण दररोज किती थंड पेय पितो हे आपल्याला माहित नसतं. गरजेपेक्षा जास्त प्रथिने खा. लोक व्यायामशाळेत जातात. ते आज काय करतात? विचार न करता मोठ्या प्रमाणात प्रथिनांची पूड खाणे. जेव्हा हे प्रथिने शरीरात विघटित होते, तेव्हा ते भरपूर कचरा तयार करते. ते स्वच्छ करण्यासाठी मूत्रपिंडाला त्याच्या क्षमतेपेक्षा 10 पट जास्त काम करावे लागते. त्यानंतर अतिरिक्त मीठ असते. जे लोक भरपूर मीठ खातात त्यांचे म्हणणे ऐका. मीठ शरीरातील पाणी साठवण रोखते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाच्या बारीक नसा फुटतात. म्हणून खाण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर गोष्ट म्हणजे झोपेचा अभाव. झोप कमी. मूत्रपिंडाची दुरुस्ती तेव्हाच होते जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता. जर तुम्ही रात्री जागे झालात, तर तुमच्या मूत्रपिंडांना स्वतःला बरे करण्याची संधी कधीच मिळत नाही, कारण तुम्ही नीट विश्रांती घेऊ शकत नाही. तुमच्या अवयवांना स्वतःला दुरुस्त करण्याची संधी मिळत नाही. आता मूत्रपिंडाचे बंद दरवाजे उघडू शकणाऱ्या वास्तविक किल्लीबद्दल बोलूया.
तर तो लाल घंटा कागद आहे, जो लाल कॅप्सिकम आहे. मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे पोटॅशियम आणि फॉस्फरसची पातळी वाढवणे आणि थांबवणे. सर्वसाधारणपणे आम्हाला समजते की प्रत्येक फळे आणि भाज्या निरोगी असतात, परंतु केळी, संत्री, टोमॅटो यासारखे आरोग्यदायी पदार्थ देखील मूत्रपिंडाच्या आजारात धोकादायक ठरतात, कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मूत्रपिंडाच्या रुग्णांनी विचारपूर्वक गोष्टी खाव्यात. पण लाल शिमला मिरची एक असा नैसर्गिक चमत्कार आहे, ज्यामध्ये पोटॅशियम खूप कमी असते आणि क जीवनसत्व भरपूर असते. कारण क जीवनसत्व आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. ते काय करते? जळजळ हा सर्वात वाईट शत्रू आहे. मूत्रपिंड निकामी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्या फिल्टरमध्ये येणारी जळजळ. लाल कॅप्सिकममध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चे प्रमाण इतके आहे की ते मूत्रपिंडातील बर्फाच्या आत तीव्र जळजळ शांत करते. जेव्हा जळजळ कमी होते, तेव्हा मूत्रपिंडाचे काम करण्याची क्षमता आपोआप वाढू लागते. नैसर्गिक पद्धतीने लाल मिरचीमध्ये लायकोपीनचे प्रमाण चांगले असते. या मिरचीचा गडद रंग हा केवळ एक शो नाही, हे लायकोपीनमुळे होते. मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. दालचिनी तुमच्या मूत्रपिंडासाठी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. सकाळी पाण्यात कोथिंबीर उकळणे हा मूत्रपिंड स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. रात्री 8 नंतर किंवा 7:30 वाजता तुम्हाला समजेल की 7:30 वाजता तुम्ही रात्रीचे जेवण कराल आणि 8 नंतर काहीही खाण्याची गरज नाही. झोपायला जाण्यापूर्वी तुमच्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांची मालिश करा. तुमच्या मूत्रपिंडामध्ये तुमच्या हातांच्या मध्ये ॲक्युप्रेशर बिंदू असतात. ते दाबल्याने मूत्रपिंडातील रक्त परिसंचन वाढते आणि रात्रभर गाळ साफ होण्यास सुरुवात होते. त्यामुळे पायांची योग्य प्रकारे मालिश करणे आवश्यक आहे. आजचे विज्ञान एक नवीन गोष्ट सांगत आहे की तुमच्या मूत्रपिंडाचे रिमोट कंट्रोल तुमच्या पोटात आहे. जर तुमच्या पोटात बद्धकोष्ठता असेल, वर्षानुवर्षे बद्धकोष्ठता सुरू असेल आणि घाण जमा झाली असेल, तर ती घाण रक्तात मिसळते आणि थेट मूत्रपिंडापर्यंत पोहोचते. लाल मिरचीमध्ये असलेले तंतू तुमच्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण देतात. यामुळे तुमचे चांगले जीवाणू वाढण्यास मदत होईल. जेव्हा पोट स्वच्छ असते, तेव्हा मूत्रपिंडातील 50% दाब कमी होण्यास सुरुवात होते. म्हणूनच मी नेहमी म्हणते की जर पोट स्वच्छ असेल, तर प्रत्येक आजार आई आहे. जर तुम्हाला तुमचे मूत्रपिंड वाचवायचे असतील, तर आधी तुमचं बद्धकोष्ठता बरा करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही शिस्तीचे पालन केले, तरच ही पाककृती कार्य करते. तर मग तुम्हाला काय सोडावे लागेल जेणेकरून बद्धकोष्ठतेची समस्या कधीही उद्भवू नये आणि शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ नये? तर डबाबंद अन्न, लोणचे, पापड, मैदा या सोडियम बॉम्ब आहेत, ज्या मूत्रपिंडी फाडू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या सर्व मीठयुक्त वस्तू तुम्हाला अजिबात खाण्याची गरज नाही. दत्तक घेणे म्हणजे काय? कोबी, कांदे, लसूण, लाल कॅप्सिकम. लसूण तुमच्या मूत्रपिंडाच्या मज्जातंतूंना लवचिक बनवतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करतात. यामुळे रक्तदाब कमी होतो. तसेच प्रथिनयुक्त आहाराचे सेवन कमी प्रमाणात करा. डाळी मर्यादेच्या आतच खाव्यात. शेंगदाण्याची धुतलेली डाळ, जी सोललेली डाळ देखील आहे, ती मूत्रपिंडासाठी सर्वात हलकी आणि सुरक्षित असते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करू शकता. लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे मूत्रपिंड हे भीती आणि चिंतेशी संबंधित असतात. आयुर्वेदाचे म्हणणे आहे की जे लोक खूप घाबरतात, काळजी करतात, तणाव घेतात, त्यांची मूत्रपिंडे लवकर कमकुवत होऊ लागतात. तुमच्या आजाराला घाबरू नका. सकारात्मक राहा. एक दीर्घ श्वास घ्या आणि विश्वास ठेवा की तुमचे शरीर स्वतःला बरे करू शकते. जर तुम्ही आनंदी राहिलात, तर तुमचे क्रिएटिनिन आपोआप कमी होऊ लागेल. आणि आणखीन एक गोष्ट जी तुम्हाला तुमच्या शरीरातून बाहेर काढायची आहे, तो तुमचा घाम आहे. जेव्हा तुम्ही थोडासा व्यायाम करता, तेव्हा तुम्ही तुमच्या एका स्तरावर म्हणजेच
तुमची क्षमतावर जाऊन थोडी वर जाता, जेव्हा तुम्हाला असे वाटते की शरीर गरम होऊ लागले आहे. मग तुम्ही चालत असाल, तुम्ही योग करत असाल, तुम्ही कोणताही व्यायाम करत असाल. जेव्हा तुम्ही कोणताही व्यायाम करत असाल, तेव्हा मर्यादेपेक्षा थोडे जास्त तुम्हाला असे वाटते की शरीर गरम झाले आहे, घाम बाहेर पडला आहे. हे दररोज करावे लागते. यामुळे तुमची क्रिएटिनिन पातळी देखील कमी होऊ लागते. तुमचे शरीर नैसर्गिक पद्धतीने शुद्ध होऊ लागते आणि तुमचे मूत्रपिंड स्वतःला निर्जंतुक करू लागतात आणि बरे होऊ लागतात. त्यामुळे तुम्हाला हवा तसा कोणताही व्यायाम किंवा योग, प्राणायाम करा. जर तुम्ही या नित्यक्रमांचे पालन केले, अशा प्रकारे हिरव्या भाज्यांचा समावेश केला, तर तुम्हाला दिसेल की तुम्ही तुमच्या मूत्रपिंडांना नैसर्गिक मार्गाने बरे करू शकता आणि डायलिसिस कायमचे टाळू शकता. आता एक अतिशय धोकादायक सवय समजून घ्या. सकाळी उठल्याबरोबर चहा. भारतातील करोडो लोक रिकाम्या पोटी चहा घेतात. पण रिकाम्या पोटी घेतलेला जास्त साखरेचा आणि जास्त दुधाचा चहा शरीरात ॲसिडिटी वाढवतो. त्यामुळे शरीरात सूज निर्माण करणारे केमिकल्स वाढतात. ही सूज हळूहळू मूत्रपिंडाच्या फिल्टरवर परिणाम करते. म्हणून सकाळी उठल्याबरोबर प्रथम कोमट पाणी प्या. त्यात थोडी कोथिंबीर, पाणी किंवा जिरे उकळलेले पाणी घेतले तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. आता पाण्याबद्दल सर्वात मोठा गैरसमज समजून घ्या. लोक म्हणतात जास्तीत जास्त पाणी प्या म्हणजे किडनी साफ राहील. पण प्रत्येकासाठी एकसारखे पाणी योग्य नसते. जर कोणाला सूज असेल, हृदयाचा त्रास असेल किंवा किडनी आधीच कमजोर असेल, तर अति पाणी उलट धोकादायक ठरू शकते. पाणी तहानेनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवसभर थोडे थोडे पाणी पिणे हे एकदम भरपूर पाणी पिण्यापेक्षा चांगले असते. मित्रांनो, आजकाल तरुण मुलांमध्ये किडनी खराब होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जिम सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडर, प्री वर्कआउट ड्रिंक, स्टेरॉइड्स हे शरीरावर खूप ताण आणतात. शरीराला जितकी प्रथिने आवश्यक आहेत, त्यापेक्षा अनेक पट जास्त लोक घेतात. मग हा अतिरिक्त कचरा साफ करण्यासाठी मूत्रपिंडांना प्रचंड मेहनत करावी लागते. सुरुवातीला शरीर मजबूत वाटते, पण आतून फिल्टर खराब होऊ लागतात. म्हणून नैसर्गिक प्रथिने सर्वोत्तम असतात. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, आप्तेष्टांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.